तर तुम्ही माघार घेतले, मात्र नाशिकमध्ये मोठा उलटफेर झालेला आहे. तुमची उमेदवारी कायम राहिली असती तर निकाल वेगळा लागला असता का? काय वाटतं तुम्हाला? नक्कीच हे बंडखोरी शब्द हा नाशिकमधून आलेला आहे आणि त्यानंतर आपण जळगावमध्ये बंडखोरी पाहायला भेटली होती आणि नक्कीच या जागेवर जर ही बंडखोरी माझी कायम असती तर नक्कीच विजय आपलाच झाला असता. कारण की जे मतदार आमचे भाऊ आहेत, लाडके भाऊ लाडके बहिणी आहेत, त्यांना नक्कीच मला आशीर्वाद दिला असता आणि माझा विजय झाला असता. भाजपमध्ये मात्र नाशिकमध्ये भाजपने शब्द पाळलेला दिसत नाहीये. त्याबद्दल काय सांगाल? त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार जे आहेत भाजप बंडखोर ते निवडून आलेले आहेत. नक्कीच त्याने शेवटपर्यंत बंडखोरी कायम ठेवली आहे. गीतेदारांनी कधीच पाठिंबा हा शब्द वापरलाच नाही आहे. त्याने नक्कीच फक्त प्रचार थांबवतो हाच शब्द वापरलेला आहे. पण आपण जसे आमचे ज्येष्ठ नेते आमचे एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या आदेशाचं पालन करून आम्ही महायुतीचा धर्म पाळलेला आहे आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही महायुतीचा धर्म पाळला. तुम्ही माघार घेऊन तुम्हाला पश्चाताप वाटतो किंवा तशी काय भावना वाटते तुम्हाला? पश्चाताप म्हणता येईल, कारण की जर माझी माघार झाली नसती तर नक्की विजय आपला झाला असता आणि जे आता 3 झालेले आहेत ते 4चे 4 राहिले असते. आपण जर जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थांचं जर आकडेवारी जर बघितली तर भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असं बहुमत होताना आपल्याला दिसत होतं कागदावरती. मग तुम्हाला असा विश्वास कुठून वाटतो की तुम्ही विजयी झाले असतात? हे बघा, जसं माझा प्रचार चाललेलं होतं त्या प्रचारानुसार माझं जे गणित होतं ते व्यवस्थित बसत होतं आणि त्यांचं जे आमचे लाडके भाऊ आहेत त्यांना आश्वासन दिले होते, आशीर्वाद दिले होते की नक्कीच आपला विजय होणार. आत्तासुद्धा मला मेसेज येत आहेत की माघार जर झाली नसती तर नक्कीच विजय आपला झाला असता. म्हणजे तुम्ही भाजपचे नगरसेवक जे आहेत ते फोडण्यात यशस्वी झाला असतात असं तुम्हाला म्हणायचं आहे का? तसं म्हणता येणार नाही. फक्त जे बाहेर दुसरे आहेत ते जे आमचे शिवसैनिक आहेत दुसरे पक्षाचे ते नक्कीच त्यांना माझी साथ दिली असती. एक लाडकी बहीण म्हणून मला आशीर्वाद दिला असता.